आपुला तो एक देव करुणी घ्यावा. भगवंताला आपणच करायचंय. आणि किती समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणाले भगवंताशी सख्य व्हायचं असेल ना तर जीवलगांना दूर सारावं लागेल. पण आमचा जीवलग कोण आहे माहिती? आमचा देह. याच्यावरच आम्ही इतकं प्रेम करतो. आपलं 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 सगळ्या जगाला आम्ही आपलं म्हणू, पण त्याला आपलं म्हणायला आम्ही तयार नाही. माझं घर, आपला बंगला, आपली गाडी, आपली मुलं, सगळं आपलं आहे. पण भगवंत आपला आहे का? मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याला आपलं म्हणायला कोणी सहजासहजी तयार नाहीये. आणि त्याला आपलं म्हटलं तरच भगवंताशी सख्य प्राप्त होईल. किती सख्य, किती सख्य. दिवाळीचा सण झाला, आपण सगळी कथा चरित्र ऐकली, मुक्ताईचं चरित्र आपण ऐकलंय. या सगळ्या उत्सवामध्ये प्रत्येक कीर्तनकारांच्या मुखातून आपण असे काही सगुण चरित्रांचं वर्णन ऐकलंय की जी मुक्ताई आपल्या दादासाठी किती सख्य भावाने प्रेम आहे बघा. उद्विग्न झाली. महाविष्णूंचा अवतार असलेल्या ज्ञानराजांना जेव्हा समाजाने माधुकरी दिली नाही, नव्हे झोळीमध्ये पिठाऐवजी खडे घातले. झोळी कुणीतरी हिसकावून घ्यावी, रस्त्यावरच्या त्या मातीमध्ये पीठ सगळं सांडून जावं, सांडलेलं पीठ भरता येऊ नये म्हणून पिठात रेघोट्या ओढाव्यात. एवढं काय पाप केलं होतं? उद्विग्न झाले ना आमचे ज्ञानराज. वास्तविक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असलेले ज्ञानराज उद्विग्न होऊ शकत नाही. बरं, राग येऊ शकत नाही. पण मग ज्ञानदेव का रागावले? खरं सांगू का कारण? माऊली रागावले कारण आपली ही ब्रह्मचित्कला बहीण आहे ना आदिमाया, तिचं मोठेपण जगाला कळावं. ताटीचे अभंग लिहिलेले नाहीयेत. ताटीचे अभंग अपौरुषेय आहेत. वेद जसे प्रगट झाले ना तसे ताटीचे अभंग मुक्ताबाईच्या मुखातनं प्रगट झाले. ते कुठेही लिहिलेले नाहीयेत. 11 अभंग एका पाठोपाठ एक ताटीचे मुक्ताबाईंच्या मुखातनं या प्रसंगात बाहेर पडले. ज्ञानराजांनी ताटी लावून घ्यावी आणि पद्मासनात बसावं. पण मुक्ताबाई सांगते, अरे ज्ञानादादा, अरे काय रे तुझ्या त्या त्यागाचा उपयोग? मनभर राग आणि वरवर त्याग. कसला हा त्याग तुझा? दार उघडणार आहे दादा. दादा ताटी उघडा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. दादा विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. संतांनी काय करायचं रे तू सांगतोस ना रे? विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा उघडा ना ताटी. हे त्या बहिणीचं मोठेपण जगाला कळावं म्हणून माऊलींनी. किती सख्य आहे. आज आहे बाबा बहिणींमध्ये सख्य. जीवाला जीव देतील पण आजच्या काळात जीव घेतील सुद्धा. विलक्षण परिस्थिती आहे. एखाद्याला आपलं म्हटलं ना तर मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळं अर्पण करायचंय. मग ते कुठे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तिथेच सगळं व्हायचंय. तुकोबाराय म्हणतात, तेणे विण जीवा सुख नो हे. त्याला आपलंसं करता आलं पाहिजे. त्याच्याशी संबंध जोडता आला पाहिजे. कसा संबंध जोडायचा? श्रोते हो, जीवाचा संबंध 3 प्रकारे जोडला जातो. पहिला प्रकार आहे जीवाचा संबंध, पहिला जन्मजात संबंध असतो. आई वडिलांच्या पोटी जन्म झाला, मग आई वडील, नातेवाईक, आप्तेष्ट सगळ्यांशी ते नातं जोडलं जातं. जन्मजात संबंध पहिला प्रकार. मग ते नातं तुटतं का? हो, प्रसंगी. आजपासून तू आम्हाला गेलास, मेलास असं म्हणणारे आई वडील आहेत, लोक आहेत. ते नातं तुटतं. जन्मजात संबंध सुद्धा तुटू शकतात. दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध, की जो निर्माण केलेला असतो. आपण म्हणतो ना मानलेलं नातं. पण मला सांगा, हेही नातं तुटतं ना? कालचा परवाचा घनिष्ठ अगदी जीवष्ट असलेला मित्र आज तेवढाच कट्टर शत्रू होतो. हे नातं सुद्धा तुटतं. चिरकाल दीर्घकाल टिकत नाही. आणि तिसरा संबंध आहे तो म्हणजे सनातन, की जो अतूट आहे, जो कधीच तुटत नाही. आणि असा सनातन संबंध कुणाशी आहे माहितीये? गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्ण सांगतात, ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवंतांनी सनातन शब्द वापरलाय. हा सनातन संबंध जीव आणि ब्रह्माचा आहे. जीव ब्रह्माचं नातं हे सनातन आहे, अतूट आहे. ते कधीच न तुटणार आहे. आणि असा संबंध भगवंताशी आम्हाला जोडता यावा, त्याकरता संत म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धीचा त्याग नवे नाश करता आला पाहिजे. मग देहबुद्धीचा त्याग किंवा नाश
म्हणजे देहाचा नाश का हो? नाही, मी देह आहे हा जो बुद्धीने निश्चय करून ठेवलाय ना, त्या निश्चयाचा त्याग करायचाय. देवा तू माझा आहेस, मी तुझा आहे, ही धारणा आमची आहे का? संतांची ती धारणा होती. किती आणि कशा प्रकारे संतांनी देवाला आपलं म्हटलं माहितीये? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. भगवंताशी संबंध संतांनी असा जोडला की जो अतूट आहे, कधीच न तुटणार आहे, सनातन. जीव ब्रह्माचं नातं अतूट आहे, सनातन आहे. ठेवला ना, इतकं प्रेम करावं, इतकं सगळं वाहून टाकलं. दुःशासनाने वस्त्राला हात घातला होता, दोन्ही हात उंचावून हाक मारली, भगवंता गोविंदा धाव रे धाव. आला ना परमेश्वर, यावं लागलं त्याला. आणि म्हणून त्याच्या व्यतिरिक्त जो कोणी आहे ती सगळी मंडळी अशी आहेत ना. तुकोबरे दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, येरती माईक दुःखाची जनिती, आदि अंती नाही अवसान. म्हणाले सगळे बाकीचा जो परिवार आहे ना, तो सगळा दुःखाला कारण ठरणार आहे. म्हणून आपलं जर कुणाला करायचं असेल तर ते परमेश्वराला करायचंय. आपुला तो एक देव करुनी घ्यावा. माझा प्रश्न असा आहे, जे तुकोबर आहे वेदांचा तो अर्थ आम्हासेच ठावा असं म्हणतात, पाहिली शास्त्रे धांडोळीने दर्शने असं म्हणणारे तुकोबर आहे. असं कसं म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा? देव आपला नाही का? देव आपल्यात नाही का? शास्त्रकार सांगतात, उपनिषदकार सांगतात, एको देवा हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. भगवंत आहे, सगळीकडे आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्ट. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सगळीकडे भगवंत आहे. या हृदयामध्ये मी रामू करते, असता सर्व सुखांचा आराम. भगवंत आहे ना. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सगळीकडे भगवंत आहे. सगळ्यांनी सांगून ठेवलं. मग तुकोबराय म्हणतात की त्याला आपलं कसं करायचं? जो आपल्यातच आहे त्याला आपलं कसं करायचं? तर याचं उत्तर असं आहे, भगवंत आपल्यात जरी असला तरी तो आपला नाहीये. तो जरी आपल्यात असला तरी त्याला आपलंसं करावं लागेल प्रयत्नांनी. आणि हे आमचं असं झालंय. माऊली म्हणते, का कमलकंद आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी, परिपराग सेविजे भ्रमरी येरा चिखलची हो. आमचं असं झालंय की जवळ आहे पण दिसत नाही. भगवंताला पाहण्यासाठी, तो दिसण्यासाठी, तो जाणवण्यासाठी त्याला आम्हाला आपलं म्हणावं लागेल. आणि खरं सांगू का, त्याला आपलं म्हणायला कुणीच तयार नाही. त्याला ज्यांनी आपलं म्हटलं ना, त्या भक्ताला भगवंत आपल्यासारखं करतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाश करी, अविनाश म्हणजे का? ज्याचं जन्म मरण चक्रातूनच सुटका. नाही तर मग आपलं चालूच आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, चालूच आहे. या चक्रातूनच सुटका भगवंत त्या भक्ताची करतो. आणि मग महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. भक्त भक्ती कशा करता करतो? कीर्ती वाढावी, सन्मान मिळावा म्हणून का हो? दिखावा नसतो भक्तीमध्ये. सन्मान मिळावा किंवा कीर्ती वाढावी म्हणून भक्त भक्ती करत नाही.
तर जो भक्त अशी भक्ती करतो, जो भक्त भगवंताला आपलं करतो, गोपालकृष्ण म्हणतात मी त्याची कीर्ती वाढवतो. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ तुकोबरायांचा एक अभंग आहे. महाराज इथे म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा भक्ताची कीर्ती वाढते. आणि बघा ना श्रोते हो, आज कितीतरी माणसं आली आणि गेली, पण ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ, एकनाथ महाराज या सगळ्यांचं नाव आमचं रसायन म्हणून काम करतंय आमच्यासाठी. या महाराष्ट्र भूमीचं रसायन म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा ती कीर्ती आम्ही गातोय. याचं कारण या सगळ्या लोकांनी भगवंताला आपलं केलं, मनापासून आपलं म्हटलं. आणि म्हणून तुकोबराय हाच आशय आम्हाला सुद्धा मूळ पदात सांगतायत. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. सुख जर शाश्वत प्राप्त करून घ्यायचं असेल तर सुखरूप असलेला परमात्मा आपला करावा लागेल. असा परमात्मा आपला कुणी केला, मग त्याची भगवंतांनी कशी काळजी वाहिली उत्तर भागामध्ये बघूया. हाच आशय मनात राहावा म्हणून पूर्वरंगाच्या मूळ पदाचा एकदा आठव करते आणि उत्तरंगाकडे वळते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. धा धा दिंता धा धा तिटकत कधी गण धा 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 दिंता धा धा तिटकत कधी गण धा 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 दिंता धा धा तिटकत कधी गण धा 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 दिंता धा 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 दिंता धा 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 दिंता धा धा तिटकत कधी गण धा 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 दिंता धा किट धुम तिट गादी गण धा कधी गण धा कधी गण धा धा तिटकत कधी गण धा 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 दिंता धा. धाकिड नगतिट धुमकिड नगतिट धाकिड नगतिट धुमकिड नगतिट धाकिड नगतिट धुमकिड नगतिट धाकिड नगतिट धाकिड नगतिट धाकिड निगतिट धुमकिड नगतिट धाकिड नगतिट धुमकिड नगतिट कथ कधी गण धा तिटकत कधी गण धा तिटकत कधी गण धा 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 दिंता धा धा तिटकत कधी गण धा 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 दिंता धा 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 दिंता धा 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 दिंता धा. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती.
कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. हाताने टाळी वाजवा, मुखाने गोड आवाजामध्ये नाम घ्या. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण. तुम बिन हमको कौन गोपजी. हम भगतन को चरण तुम्हारे, हम भगतन को चरण तुम्हारे. हम भगतन को चरण तुम्हारे, हम भगतन को चरण तुम्हारे, हम भगतन को चरण तुम्हारे. को चरण तुम्हारे त्रिभुवन मोह सुखदाई. राम साधु जी राम राजा राम कहो जी. देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे रे.
तुझे चरण आमच्यासाठी महत्वाचे आहेत, बाकी काही नाही. त्रिभुवनातल्या सगळ्या सुखांपेक्षा भगवंता तू आम्हाला हवायस. देव माझा मी देवाचा, आपुला तो एक देव करून घ्यावा. भगवंता तूच मला हवा. काय प्रसंग सुरू आहे? गोपाल कृष्णांच्या द्वारकेमध्ये भगवंतांच्या महालामधला प्रसंग आहे बरं. मंचकावर पहुडलेले गोपाल कृष्ण. पहाटेची वेळ आहे आणि दोघे जण भगवंताकडे आलेले आहेत. कशासाठी? कुरुक्षेत्रावरचं धर्मयुद्ध, कौरव पांडवांच्या मधलं युद्ध अपरिहार्य आहे, निश्चित झालेलं आहे आणि म्हणून युद्धाची मदत मागण्याकरता दोघे वीर भगवंतांकडे आलेले आहेत. एक योजक म्हणून आला होता आणि एक याचक म्हणून आला होता. एक योजना घेऊन आला होता आणि एक याचना घेऊन आला होता. भगवंतांनी या दोघांनाही आपली अट सांगितली की मी तुम्हाला युद्धामध्ये मदत करेन, पण माझ्या काही अटी आहेत, माझे काही नियम आहेत आणि ते तुम्हाला मान्य असावे लागतील. योजना घेऊन आलेला दुर्योधन म्हणाला, देवा सांग कृष्णा, काय तुझ्या अटी असतील त्या सांग, पण युद्धामध्ये मला मदत हवी आहे. मी आधी आलोय तुझ्याकडे मदत मागायला आणि युद्धाचा नियम असा आहे की जो कोणी आधी आलाय त्याला मदत करायची. भगवंत म्हणाले ठीक आहे. आणि याचना घेऊन आलेला अर्जुन सांगतोय, देवा तू जसं म्हणशील तसं, पण मला तू हवायस भगवंता. भगवंत म्हणले ठीक आहे, माझ्या अटी अशा आहेत, माझ्या मदतीचे मी 2 भाग केलेत, 2 हिस्से केलेत. त्यातला पहिला हिस्सा असा आहे की एका बाजूला मी एकटा असेल आणि दुसऱ्या बाजूला माझं सगळं सशस्त्र सैन्य असेल. ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, करणार नाही युद्धास यापुढे, करणार नाही युद्धास यापुढे. सांगेन 4 गोष्टी, सांगेन 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 4 गोष्टी, 4 गोष्टी युक्तीच्या पहा तुम्हास यापुढे. ठरविले असे जे भले, तुम्हा बोलिले तरी सकळास, तरी सकळास, द्यावाना दोष आम्हास यापुढे, द्यावाना दोष आम्हास यापुढे. नंतर तक्रार चालणार नाही, नंतर तुमचं ऐकून घेणार नाही. माझ्या 2 अटी आहेत. एका बाजूला मी हा असा एकटा उभा राहणार आणि कसा, न धरी शस्त्र करी मी. बर का दुर्योधना, हातात शस्त्र धरणार नाही. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, दुर्योधना खचित हे, दुर्योधना खचित हे, नाही करणार यात अविचार. राम म्हणाले आता याच्यात बदल नाही दुर्योधना. एका बाजूला मी, दुसऱ्या बाजूला माझं सशस्त्र सैन्य आणि मी कसा हातात शस्त्र धरणार नाही. ना करी धरी शस्त्रास, करणार नाही युद्धास यापुढे. युद्ध नाही करणार हा, पण गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. ज्याच्या बाजूला मी असेन त्याला 4 चांगल्या युक्तीच्या गोष्टी मात्र सांगेन म्हणाले. दुर्योधन मनात विचार करतोय, याच्या 4 गोष्टी ऐकायला तिथे कुणाला वेळ आहे? बर हा असा येणार की हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, तिथं काही पंक्ती वाढायच्या? युद्ध करायचंय ना, मग याचा काय उपयोग? ठामपणे आपलं उत्तर दुर्योधनाने सांगितलं. म्हणाले कृष्णा मला तू नकोच म्हणाले, मला तुझं सगळं सैन्य दे. एक हिस्सा केलायस ना, तो हिस्सा मी मागतो पहिला. भगवंत अर्जुनाकडे बघतायत. अर्जुन नजरेनीच खुणवतोय, झालंय मनासारखं, चला पुढे. अहो या दुर्योधनाचे किती आभार मानू असं झालंय, सगळं माझ्या मनासारखं झालंय. म्हणाला देवा मला तुम्हीच हवे आहात, मला तुम्हीच हवे आहात. तरी सुद्धा भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना एकदा विचार कर बरं, विचार कर एकदा. नाही नाही देवा,
कोण आहे आम्हास सहाय्यकारी, कोण आहे आम्हास सहाय्यकारी, कोण आहे, कोण आहे. अरे देवा, कोण आहे तुझ्याशिवाय आम्हाला? आपुला तो एक देव करून घ्यावा. तुला आम्ही आपलं म्हटलंय ना, बस आता कोणी नको. कोण आहे आम्हास सहाय्यकारी, तुझा आहे भरवसा आम्हा भारी, तुझा आहे भरवसा आम्हा भारी. देवा, तुझ्याशिवाय कुणी नाही, तुझाच भरवसा आहे. बस तू चल, आता तू चल. दुर्योधनाला सैन्य दिलं आणि सैन्य घेऊन आनंदात दुर्योधन तिथून निघाला. आणि आता गोपाल कृष्ण अर्जुना बरोबर निघाले. बरं, अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझ्या रथाचं सारथ्य मी करेन. भगवंत अर्जुनाच्या रथामध्ये बसले आणि पांडवांच्या शिबिरामध्ये यायला निघाले. इकडे शिबिरामध्ये सगळ्यांना बातमी पोहोचली, काय श्रीहरी येतायत, श्रीहरी येतायत, अर्जुन श्रीहरींना घेऊन येतोय. भगवंत निघताना एक गोष्ट म्हणाले, अर्जुना आता ते तुझं युद्ध किती दिवस चालेल, किती दिवस मला तुझ्याकडे येऊन राहावं लागेल याची काही कल्पना नाही. तर आमच्या मंडळींपैकी कुणाला जर सोबत घेतलं तर काही हरकत नाही ना तुझी. अर्जुन विचार करतोय, बापरे आता केवढी पंचायत. यांच्या मंडळी म्हणजे एवढा मोठा तो आकडा 16,108. सगळ्यांना जर घेतलं तर सैन्यासाठी जे आणलंय ते यांच्यावरच सगळं संपायचं. मग म्हणाले, करू काय सांग ना अर्जुना, कुणाला घेऊ, तुझं काय मत आहे? एकीला कुणाला तरी घ्या म्हणाले भगवंता. कुणाला घेऊ? सत्यभामा देवींना घ्या, कारण सत्यभामेचा युद्धातला पायगुण अत्यंत चांगला आहे. सत्य भा आणि मा नावच असं होतं, जिथे सत्य आहे तिथे विजय आहे, जिथे भा म्हणजे बुद्धी आहे, प्रतिभा आहे तिथे विजय आहे, आणि मा म्हणजे लक्ष्मी आहे तिथे विजय आहे. त्यामुळे सत्यभामा, म्हणून नरकासुर वधाच्या वेळी दिवाळीचं आख्यान आपण सांगतो की नाही, तिथं सत्यभामा देवी होत्या त्या युद्धामध्ये. आणि म्हणूनच त्या युद्धामध्ये भगवंतांचा जो विजय झाला, त्या विजयानंतर या सगळ्या स्त्रियांनी ती आवली म्हणजे दीप हातात घेऊन ओळ केली. ती दीपावली आम्ही साजरी करतो ना, भगवंतांना ओवाळलं या प्रसंगामध्ये. सत्यभामेचा पायगुण चांगला, तिला घेतलं, रथात बसवलं आणि निघाले. इकडे बातमी पोहोचली, भगवंत येतायत, भगवंत येतायत. सगळ्यांना आनंद झाला. सगळे भगवंतांचा आदरातिथ्य करण्यासाठी तयार. नकुल, सहदेव, भीमसेन, धर्मराज सगळे तयार आहेत. युधिष्ठिर दादा पण हा पण आल्याशिवाय आख्यान पुढे जात नाही ना. पण काय झालं माहितीये, कृष्णे सकळले की कृष्णे सकळले की अर्बुद बलदे सुयोधनासी हरी. तेव्हा चित्तात तिच्या संचरली क्रोध सिंधूची लहरी. संतापली प्रचंड. कृष्णे सकळले की अर्बुद बलदे सुयोधनासी हरी. काय मोरोपंतांचं काव्य बघा. तेव्हा चित्तात तिच्या संचरली क्रोध सिंधूची लहरी. प्रचंड संतापली. किती संतापली. क्रोधागारात जाऊन बसली. पूर्वीच्या काळी असं होतं बरं का, क्रोधागार, राग आला की बसायचं ठिकाण वेगळं, आनंद झाला की बसायचं ठिकाण वेगळं. राजे रजवाड्यांकडे होतं असं. आता सगळं घरच क्रोधागार झालंय, त्यामुळे वेगळं बसायलाच नको. किती संतापली. रागाने लाल झाली क्रोधाते पावली, रागाने लाल झाली क्रोधाते पावली, रागाने लाल झाली क्रोधाते पावली. वाली हा पांडवांचा वाली हा. काय म्हणते द्रौपदी, पांडवांचा वाली आहे, पांडवांचा रक्षण करताय. का संतापली हो. वाली हा पांडवांचा कशी बुद्धी फाकली, रागाने लाल झाली क्रोधाते पावली, रागाने लाल झाली क्रोधाते पावली.
माझी बहीण जीव ओवाळून टाकला त्याच्यावरती. सगळं सैन्य देऊन बसला त्याला. सैन्याते देऊनी या सैन्याते देऊनी या काय नीती राखिली रागाने लाल झाली क्रोधाते पावनी रागाने लाल झाली क्रोधाते पावनी क्रोधाते पावनी क्रोधाते पावनी. प्रचंड संतापली द्रौपदी, प्रचंड संतापली. मार्गामध्ये भगवान गोपाल कृष्ण सत्यभामेला सांगतायत, सत्यभामे बघ काय माझं स्वागत करेल माझी द्रौपदी. अशी ओवाळायला उभी राहिली असेल हातात ताट घेऊन औक्षण घेऊन. बघ कसं औक्षण करेल माझं. तू बघशील अगं जगात अशी बहीण मिळणार नाही, जगात असा भावा बहिणीचा जोडा तुला मिळणार नाही. सत्यभामा देवी आपल्या हू 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 करतायत. शेवटी पांडवांच्या शिबिरापर्यंत येऊन पोहोचले आणि सगळे आदरातिथ्याला हजर आहेत समोर. पण द्रौपदी कुठेच दिसेना भगवंतांना. आणि भगवंत अस्वस्थ झाले. नकुल दिसतोय, सहदेव दिसतायत, भीमसेन दिसतायत, धर्मराज दिसतायत, अर्जुन तर सोबतच आहे, सगळे दास दासी सेवक आहेत. पण दरवेळी आदरातिथ्य जिच्याशिवाय अपूर्ण आहे अशी माझी द्रौपदी समोर का नाही. म्हणून भगवंत अस्वस्थ झाले. आणि आता सत्यभामा देवी बोलल्या. इतका वेळ ऐकत होत्या, आता म्हणाल्या माझी बहीण जीव ओवाळून टाकायचं चाललं होतं. बरं तुमचं ठीक आहे, बाई माणूस आलंय, बाई माणसाच्या स्वागताला बाई माणसानं नको यायला. बहुतेक हे नातं तिथूनच थोडस बाई माणसानं नको यायला. भगवंत म्हणले थांब ग सत्यभामे, थांब ग, काहीतरी झालंय माझ्या द्रौपदीला, काहीतरी बिघाड झालाय. काय करावं बेचैन आहेत, अस्वस्थ आहेत. भगवंत भक्तासाठी अस्वस्थ होतो श्रोते हो. आणि भगवंतांची ती अस्वस्थता, ती स्थिती पाहिली धर्मराजांनी. आणि धर्मराजांनी नकुलाला सहदेवाला सांगितलं, कनिष्ठ पांडव सहदेवा जा बरं द्रौपदीला घेऊन ये पटकन. सहदेव निघाले. क्रोधागारामध्ये बसलेली द्रौपदी सैनिकांकडून सेवकांकडून कळालं होतं क्रोधागारामध्ये बसलीये, प्रचंड संतापलेली आहे, केशसंभार मोकळा सोडलाय, लालबुंद रागाने अशा लालेलाल झालेल्या द्रौपदी महाराणी. आणि सहदेव त्या क्रोधागारामध्ये पाठमोऱ्या बसलेल्या द्रौपदीच्या मागे उभा आहे. आणि हळूच विचारलं, द्रौपदी अगं कळालं नाही का तुला, शिबिरामध्ये गोपाळ कृष्ण आले, चल. हो, आणि सगळं सैन्य तिकडे देऊन आलाय ना. अगं हे बघा द्रौपदी सांगते, तुम्ही तुमचं दुःख विसरला असाल, पण मी मात्र माझं दुःख विसरलेले नाहीये. भर सभेमध्ये झालेली विटंबना, भर सभेमध्ये माझा झालेला अपमान मी विसरलेले नाहीये. आणि या अपमानाची भरपाई करण्याचा हा प्रसंग असताना हा माझा भाऊ म्हणवणारा कृष्ण सगळं सैन्य देऊन बसला तिकडे आणि रिकाम्या हाताने आलाय, या जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही म्हणाले. सहदेव म्हणाला, अगं पण तुझ्या या रागाचा त्यांच्या येण्याशी काय, तुम्हाला नाही कळणार, मी येणार नाही. द्रौपदीचं येणार नाही, ठाणकावून सांगून दिलं, येणार नाही. काय करायचं. सहदेव आल्या पावली माघारी आले. हट्टापुढे काही चालेल ना. बाहेर आल्या बरोबर धर्मराजांनी भगवंतांनी त्याच्याकडे असं बघितलं, काय झालं सहदेवा, द्रौपदी दिसत नाहीये. सहदेव म्हणाले, देवा काय सांगू, आजपर्यंत द्रौपदी तुमच्यावर एवढी रागावलेली आयुष्यात पाहिलेली नाहीये, कधीच बघितलेली नाहीये. मग आज काय झालंय देवा, एवढं काय झालंय. भगवंत म्हणाले, का रागावली रे द्रौपदी एवढी. सहदेव सांगतायत, वदे प्रभुला सहदेव देवराया हो, वदे प्रभुला हो, वदे प्रभुला हो, वदे प्रभुला सहदेव देवराया हो, वदे प्रभुला. क्या बात है. झाली शोकाकुल द्रौपदीची काया हो, झाली शोकाकुल द्रौपदीची काया हो, बोध केला गेलाची सर्व वाया, बोध केला गेलाची सर्व वाया, सती नावरे हो देवराया. नाही ऐकत आहे. ये म्हटलं, किती अर्जव केली, यायलाच तयार नाही, तुमच्यावरच रागवली. सत्यभामा देवी म्हटल्या, चला चला म्हणाले, कुणी नाही इथं तुमच्या स्वागताला येणार. अगं सत्यभामे थांब ग जरा, थांब. नकुला तू जा रे, जा माझ्या द्रौपदीला घेऊन ये. नकुल गेला.
नकुलाच्याही बाबतीत तेच घडलं. आल्या पावली परत माघारी यावं लागलं. आणि आता सहदेव आणि नकुल द्रौपदीला न आणता बाहेर आलेले बघितल्यावर अर्जुनाचं असं झालंय की तो गालातल्या गालात हसतोय. भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना अरे काय वेळ, काय स्थिती, काय माझी अवस्था बघ, काय माझी द्रौपदी माझ्यावर रागावलीये आणि तू हसतोयस खुशाल. अर्जुन म्हणाला, देवा हसू नये तर काय करू. नकुल सहदेव दोघंही गेले. बायको ऐकत नाही म्हणजे काय, ऐकत नाही म्हणजे काय, यायला नको का बाहेर. भगवंत म्हणाले, अर्जुना असं कर ना, तू जा आता, तू जा आणि द्रौपदीला सांग भगवंत आलेत म्हणून. ती नाही नाही म्हणणार, जा बरं घेऊन ये तिला. अर्जुन निघाला. हो जय विजयासारखे द्वारपाल म्हणून असे उभे राहिले होते नकुल सहदेव. त्यांच्याकडे हसत हसतच निघाला आतमध्ये क्रोधागारामध्ये. आणि क्रोधागारामध्ये गेल्याबरोबर द्रौपदीची ती अवस्था पाहिली. केशसंभार विखुरलेला आहे, लालबुंद झालेली, रागाने डोळे अक्षरशः वाहतायत नेत्रातून. आणि अर्जुनाने टिपेच्या स्वरातच द्रौपदीला विचारलं, द्रौपदी चाल उठ, उठ बरं. कशी? दोघे जण तुला न्यायला आले. अगं गोपाल कृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश इथे दारावर उभा आहे आणि तू त्याच्या स्वागताला यायला नकार देतेस. द्रौपदी अगं विसरलीस का, केलेल्या उपकारांची परतफेड अशी अपकारांनी करणं शोभतं का तुला. प्रभूवरी द्रौपदी चल बरं, उठ उठ. प्रभुवनी कारुसली सप्रमदे, प्रभुवनी कारुसली सप्रमदे, प्रभुवनी कारुसली सप्रमदे, प्रभुवनी कारुसली. चल द्रौपदी उठ लवकर. आलाय ना दारामध्ये, त्याची भेट न घेता अशी थांबून राहिलीस, कृतज्ञपणा शोभतोय का तुला. प्रभुवनी कारुसली सप्रमदे, प्रभुवनी कारुसली सप्रमदे, प्रभुवनी कारुसली. भेटाया तो आला सदनी, भेटाया तो आला सदनी, प्रभुवनी कारुसलीस. द्रौपदी विसरलीस का ग, भर सभेमध्ये दुःशासनाने अशी फरफटत धरून आणली होती, केसांना ओढत 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 दयेची याचना करत होती सगळ्यांसमोर. या सभेमध्ये तुझं अब्रूचं रक्षण भगवंतांनी केलंय. प्रमदे प्रभुवनी कारुसली सप्रमदे, प्रभुवनी कारुसली. भेटाया तो आला सदनी, पुरविली वस्त्रे सभेत जानी. पुरविली वस्त्रे सभेत जानी, तोच रणी आपणा जो यश दे. प्रभुवनी कारुसली प्रमदे, प्रभुवनी कारुसली कारुसली कारुसली. चल द्रौपदी उठ. द्रौपदीने अर्जुनाच्या मुखातला कृतज्ञ हा शब्द ऐकला आणि पुन्हा संतापली. हो आहे मी कृतज्ञ. द्रुपद राजाच्या पोटी जन्म झाला माझा. द्रुपद राजकन्या यज्ञातनं जन्म झाला म्हणून याज्ञसेनी तुम्हा पांडवांची पत्नी पांचाली. राज उपभोग घेतला काही काळ, पण तुम्हा पांडवांशी विवाह झाला आणि वाट्याला आलं ते दुःख. वनवास असू दे, अज्ञातवास असू दे, सगळं सहन केलं, सगळं सहन केलं. भर दरबारामध्ये होणारी विटंबना सुद्धा सहन केली. पण आज निर्वाणीचा प्रसंग आहे. या अशा युद्धाच्या प्रसंगी अखेरची वेळ आहे. काही क्षण जीवनातले आनंदाचे सुखाचे उपभोगावेत या अपेक्षेने बसलीये. म्हणून त्या कृष्णाने दुर्योधनाला सैन्य देऊन ठेवलं. रिकाम्या आपल्या हाताने माघारी इकडे आपल्याकडे आलाय. म्हणून तुम्हा पांडवांच्या हिताकरताच या जीवाची तडफड होतीये. आणि एवढा असताना सुद्धा मी जर कृतज्ञ असेल ना तर हो आहे मी कृतज्ञ. पण द्रौपदी पुन्हा रडायला लागली. जगामध्ये 3 हट्ट प्रसिद्ध आहेत ना. आमचे जुने कीर्तनकार फार छान सांगतात, बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. या सगळ्या हट्टांपुढे हे हट्ट इतके गठ्ठ असतात की माणूस कितीही घट्ट असला तरी तिथे मठ्ठ होतो म्हणे. हे बुजुर्ग कीर्तनकारांकडूनच घ्यावं बरं का. असा हट्ट द्रौपदी करते. अर्जुनाला तिथे काहीच सुचेना. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि पाय काढता घेतला. सहन नाही झालं अर्जुनाला. द्रौपदी म्हणाली, हो मी आहे कृतज्ञ आणि मी त्याच्या या जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही. तो जसा वरून काळा आहे ना तसा आतूनही काळाच आहे.
आज मला त्याचा अंतरंग कळलंय. सगळं सैन्य दुर्योधनाला देऊन बसलाय, मी येण्यातली नाही. हे बघा, मला काही त्याच्या दर्शनाचा तुम्ही आग्रह करू नका. अर्जुन निघाला, आल्या पावली परत. करायचं काय आता? भगवान गोपाल कृष्ण अस्वस्थ आहेत नव्हे, भगवंतांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत आहेत. या प्रसंगामध्ये भगवंतांनी आपल्या धर्मराजाला सोबत घेतलं आणि म्हणाले, चला आता आपणच जाऊया. भक्त वत्सल भगवंत भक्त प्रेमासाठी लाचावलेला आहे श्रोते. अक्षरशः हपापलेला आहे भगवंत भक्त प्रेमासाठी. किती भक्त वत्सल आहे भगवंत. आणि आज भगवंताचा एवढा मोठा अधिकार आहे की तो अधिकार न ओळखणारी द्रौपदी असं का बरं वागतीये? कारण विषयोपभोगांच्या इच्छेनी त्या मनावर त्या विषयांच्या उपभोगाचं प्राबल्य इतकं वाढतं की त्या मनावर अज्ञानाचं आवरण चढतं. आणि द्रौपदीचं आज तेच झालं होतं. अज्ञानाचं आवरण होतं, मायेचा पडदा होता. आणि त्यामुळे सांगतेय की मी त्याच्या दर्शनाला बाहेर येणार नाही. भगवंत स्वतः आले आणि धर्मराजासोबत क्रोधागारामध्ये भगवंतांची स्वारी झाली. द्रौपदीच्या समोर स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रिभुवन साम्राज्याने हात जोडलेत बरं का. सारे ग मरे गरे सा भगवंत द्रौपदीला सांगतायत, कृष्ण म्हणे कृष्णेला झाले अपराध कोटीच्या कोटी. झाले अपराध, दिलं सैन्य त्याला, पण तू माऊली क्षमेची, तुझ बिण कोण घालील पोटी. रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तमा राम. तू माऊली क्षमेची, तूच माझे अपराध पोटात घालणार ना, दुसरं कोण? असं करू नकोस. द्रौपदी राग सोडणार आहे. आणि आता भगवंतच असं बोलतोय म्हटल्यानंतर आगीत तूप टाकल्यानंतर जसा भडका उडतो ना तसं झालं. अधिकच संतापली. म्हणाली, तू तर काही बोलूच नकोस. माझा भाऊ म्हणून जीव ओवाळून टाकला मी तुझ्यावरती, पण सगळं सैन्य दुर्योधनाला देऊन आलास. द्रौपदी वेळ येऊ दे, सैन्य तुझ्या मदतीला येऊन हजर राहतो असा शब्द दिला होतास ना मला, सगळं वाया गेलं. तुझं अंतरंग आज मला दिसलंय. मी नाही तुझ्याशी बोलणार, या जन्मात तुला इथून पुढे बघणारही नाही. काय करायचं? काहीच इलाज उपाय चाले ना. भगवंत धर्मराज पुन्हा माघारी आले आणि या प्रसंगामध्ये भगवंतांची ती घालमेल, ती अस्वस्थता कोण पाहते माहितीये? अगदी बारकाईनं भगवंतांच्या त्या अवस्थेचं दर्शन घेतोय भीमसेन. भीमाने भगवंतांकडे बघावं आणि भगवंतांच्या डोळ्यात आपल्या भक्तासाठी पाणी हे पाहिल्यानंतर भीमदादा भगवंतांच्या जवळ गेले आणि म्हणाले, भगवंता तुमचं हे जे काही नातं बिघडलंय ना भावा बहिणीचं, ते सख्य मी करून देतो म्हणाले. मी एकदा प्रयत्न करून बघू का? मला काही तुम्ही सांगितलंच नाही. महाभारतामधलं हे जे व्यक्तिमत्व आहे ना, ते अत्यंत बुद्धिमान, अत्यंत श्रेष्ठ आहे. जसं बलभीम बुद्धिमतां वरिष्ठम ना, तसं हे भीम सुद्धा बुद्धिमतां वरिष्ठम. भीमाने भगवंतांना सांगावं, देवा मी जातो आणि द्रौपदीला घेऊन येतो. या कृपा कृष्ण कृष्णाया तां करिष्यसि चिन्मयी, तर्हि ते पूर्ववत सख्य करिष्यामि न संशयः. मी तुमचं हे पूर्ववत सख्य करून देतो, निसंशय करून देतो, पण मला तुम्ही काय देणार त्या बदल्यात? का? तुझा व्यवहार आहे देवा. देशी तेव्हा घेशी ऐसा असशी उदार, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार ना. मग मला सुद्धा काहीतरी तुला द्यावं लागेल. मी तुझं काम करून देतो, पण मला तू काय देणार? भगवंत म्हणले, मागशील ते देतो. भीमा मागशील ते देतो, पण माझ्या द्रौपदीचा तेवढा राग जाऊ दे, तिला घेऊन ये बरं. भीम म्हणाले, जातो, पण मी मागेन ते द्यावं लागेल. काय? या कृपा कृष्ण कृष्णा या, माझ्यावरती अशी कृपा करा जी द्रौपदीवरती करताय. द्रौपदीवर जेवढं प्रेम करताना भगवंता तेवढं माझ्यावर करा. सा रे ग म रे ग रे सा, सा ग म ध नि सा, ती
आहे ना तेवढी माझ्यावर करा देवा. भगवंत म्हणले, अरे तेवढंच तुझ्यावर प्रेम करतो भीमा, असं काय करतोस? नाही नाही, हा आमच्यावर असेल, द्रौपदीवर 12 रुपया प्रेम आहे तुमचं, आमच्यावर 20 पैसे 10 पैसे असं काहीतरी असेल म्हणाले, पण द्रौपदीवर जास्त प्रेम आहे, जास्त कृपा आहे. कारण भगवंत भक्तासाठी रडतोय मी आज पाहतोय देवा. द्रौपदीसाठी तुम्ही अस्वस्थ झाला, द्रौपदी स्वागताला नाही म्हटल्यानंतर घालमेल झाली, नवे अगदी क्रोधागारात तिच्या तिथे जाऊन तिचे पाय धरलेत. माझे कधी धरलेत पाय? हे विनोदाचं बोलणं आहे, पण डोळ्यात अश्रू आहेत भीमांच्या. सख्य भक्तीमध्ये देवाला आपलं म्हटलं ना की हे सगळं येतं बरं का. आपुला तो एक देव करून घ्यावा, तू माझा आहेस ना, मग तिथे परकेपण आणि मी तू भेदच नाही, आपण दोन वेगळे उरतच नाही. माझे कधी धरलेस पाय तू? द्रौपदीच्या पाया पडलास. एवढं प्रेम द्रौपदीवर करतोस ना तेवढं माझ्यावर कर देवा. आणि भीमांनी या प्रसंगामध्ये भगवंतांचे पाय धरले, म्हणाले कृष्णा भगवंता आशीर्वाद द्या, म्हणाले की द्रौपदी येईल म्हणून. हे वेगळेपण आहे भीमांचं. आतापर्यंत सगळे मी आणतो म्हणून गेले, पण भीमसेन म्हणतायत की देवा आशीर्वाद दे. नमस्कार केला की द्रौपदी येईल म्हणून. आता आशीर्वाद तू दिलायस ना, आता ती येणार. आता ती आल्याशिवाय कशी राहील? सगळ्याचा करता करविता जर तू आहेस हे मांडले, हे जाणले नव्हे, हे शाश्वत सत्य स्वीकारलंय, मी देऊन टाकला होता. भगवंत म्हणले जा भीमा जा, तुझ्यावर तेवढीच कृपा केली, तू द्रौपदीला घेऊन ये. आणि भीमसेन निघाले. नेहमीप्रमाणे खांद्यावर गदा आहे, ती गदा बघितली आणि भगवंत म्हणतायत ए भीमा ती गदा तेवढी खाली ठेव, ती गदा तेवढी खाली ठेव. का म्हणाली देवा? ती तर माझ्यासोबत असणारच आहे. अरे बाबा मला द्रौपदीला चांगल्या स्थितीत बघायचंय, मला चांगल्या स्थितीत तिला बघायचंय. भीमसेन म्हणाले कृष्ण भगवंत कसे विसरता तुम्ही? अहो ती जशी तुमची बहीण आहे, सखी आहे, तशी ती माझी बायको नाही का? मी असं कसं करेन? बर तुम्हाला एक सांगायचंच राहिलं म्हणाले. आता निघालोच आहे ना, तर वेळ प्रसंगी अशी वेळ समजा आलीच तर मी ही गदा घेऊन तुमच्या अंगावर धावून येईन म्हणाले. घाबरायचं नाही. मी ही गदा घेऊन जर तुमच्या अंगावर धावून आलो तर घाबरू नका. म्हणजे अरे काय करणार काय नेमकं भीमा तू? अहो देवा नाटक करणार आहे मी, असं सोंग करणार आहे की या गदेनी मी तुम्हाला मारणार असं मी द्रौपदीला सांगणार. नाटक आहे, लक्षात ठेवा देवा. सोंग आहे, नाटक आहे. भगवंत म्हणले हा शब्द मला लहानपणापासून आवडीचा आहे, ते काही मला नवीन नाही. हे नाटक आहे हे तू लक्षात ठेव म्हणजे झालं, नाही तर घालशील डोक्यात गदा आणि मग म्हणशील नाटक होतं. भीमदादा म्हणाले नाही नाही देवा. निघाले. दाण 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 पावलं आपटत आपटत त्या क्रोधागारामध्ये. द्रौपदीने पावलांचा आवाज ऐकला आणि ओळखलं कोण आलंय ते. मनात विचार करते आतापर्यंत मी जागचे हल्ले नव्हते, आता जर उठले नाही, हालचाल केली नाही तर यांचा काही भरोसा नाही, उचलून त्याच्या पायावर नेऊन केव्हा टाकतील काही सांगता येत नाही. उठलं पाहिजे असा विचार करायला उठतीये एवढ्यात भीमाचा आवाज कानावर पडला. द्रौपदी नाही घेणार आहेस का दर्शन त्याचं? बरं केलंस. द्रौपदी म्हणते हे आपल्याच पक्षाचे दिसतात वाटतं. बरं केलंस? हो हो बरं केलंस. नाही तर आहे काही त्याच्याकडे बघण्यासारखं? वरून काळा तसा आतूनही काळाच. आज त्याचा उशिरा का होईना तुला कळलं त्याचा अंतरंग काय आहे. हा एरवी माझा भाऊ म्हणून जीव ओवाळून त्याच्यावरती टाकायचं तुझं चाललेलं होतं. पण हे बघ मी जर तेव्हा काही बोललो असतो ना तर तेव्हा तुला पटलं नसतं. पण आज उशिरा का होईना तुला कळलं ना तो कसा आहे. याच्यापेक्षा बलराम दादा बरे अगं. खरं तर त्यांचा ओढा दुर्योधनाकडेच आहे, पण पांडवांचा अहित व्हायला नको म्हणून युद्धात भागच नाही घेतला, स्वस्थ बसून राहिले. पण याच्यासारखं ढोंग तरी नाही केलं त्यांनी. सगळं सैन्य दुर्योधनाला दिलंय, रिकाम्या हाताने इकडे आपल्याकडे आलाय, काय त्याचा उपयोग? हे बघ त्याचं दर्शन आता आपण घ्यायचंच नाही. कितीही म्हटलं तरी तो नजरेसमोर आला तरी त्याला बघायचं नाही. अगं ज्या भगवंतांनी द्रौपदीच्या काळजाला वेदना होता श्रोते हो, इतका वेळ स्वतः रागवलीये, पण आता भीमदादा भीमसेन गोपालकृष्णांविषयी जे काही बोलतायत ना त्यांनी काळजामध्ये असं चर्रकन वेदना जाणवतीये. काय बोलतायत माझ्या भावाबद्दल, काय बोलतायत कृष्णाबद्दल. भीमदादा सांगतायत द्रौपदी हे बघ अगं परशुराम अवतारामध्ये याच कृष्णाने यांनीच आपल्या आईचं मस्तक कापायला कमी नाही केलं. तो काय आपल्यासाठी करणार आहे. सारे
आईचं मस्तक कापलं आणि या अवताराचं काही विचारूच नकोस. याच्या जन्माच्या परवडी, याच्या जन्माच्या परवडी, याच्या जन्माच्या परवडी, माय बापा पायी पेडी. याच्या जन्माच्या परवडी, माय बापा पायी पेडी. अगं जन्माला यायच्या आधीच त्यांनी आपल्या आई वडिलांच्या पायात पेड्या टाकल्या. तो काय आपल्या करता करणार आहे ग? याच्या जन्माच्या परवडी, माय बापा पायी पेडी. ज्याने बघिला हो आपुला मामा, अगं सख्या मामाला यांनी मारलंय. ज्याने बघिला हो आपुला मामा, तो का येईल आपुल्या कामा. याच्या जन्माची परवडी, माय बापा पायी पेडी. याच्या जन्माची परवडी, माय बापा पायी पेडी. काय याचं घेऊन बसलीस? हा काही आपल्या कामाचा नाही. जन्मात याचं तोंड जशी तू बघणार नाही ना, तसं मी सुद्धा बघणार नाही. द्रौपदी, कितीही जरी ठरवलं तरी हा आज नाही उद्या आपल्या समोर येईल आणि इच्छा नसताना त्याचं तोंड आपल्याला बघावं लागेल. त्यापेक्षा मी असं करतो, हे बघ ही गदा घेतो आणि आजच काही तो सोक्षमोक्ष लावून टाकतो. आज सोक्षमोक्ष लावून टाकतो. आत्ता जातो आणि त्याच्या मस्तकावर असा घाव घालतो, मस्तकाचं चूर्ण करून टाकतो म्हणाल. आणि एवढं ऐकलं मात्र काळजामध्ये धस्स झालं. जागची हल्ली नव्हती. इतका वेळ ताडकन उठून उभी राहिली. आणि काय करणार तुम्ही नाथा? काय म्हणाला? कृष्णाला मारताय? कृष्णाला मारणार तुम्ही? नका हो, नका, असं करू नका हो. कसाही असला तरी माझा भाऊ आहे तो. हा त्याचं तोंड बघणार नाही इथपर्यंत ठीक आहे, पण अहो माझ्या रागाचा शेवट इतका वाईट होईल याची कल्पना नव्हती मला. नका हो, नका, माझ्या कृष्णाला मारू नका हो. एवढं ऐकलं आणि भीमाला अजून चेव चढला. आता मारतोच म्हणाले. काही नाही, आता मारणार, आज निकालच लावणार. त्यात एका घावात मस्तकाचं चूर्ण करून टाकतो म्हणाले. आणि दाण 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 पावलं आपटत भीमसेन माघारी फिरले. क्रोधागारातनं बाहेर पडणार. द्रौपदी त्यांच्या मागे 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 विनवण्या करत, नका हो, नका, कृष्णाला मारू नका हो. माझ्या मस्तकावर अशी गर 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 गदा फिरवत फिरवत दाण 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 पावलं आपटत भीमसेन कृष्णांच्या समोर, ए कृष्णा ये पुढे, असा मस्तकाचं चूर्ण करून टाकतो तुझ्या. आणि द्रौपदीनं पाय धरले. भीमांचे नाथा, असं करू नका हो. तुम्ही सांगाल ते मी ऐकते, पण त्याला मारू नका, त्याला मारू नका. मेरे प्रभु से तू मना न रो रे, मेरे प्रभु से तू मना न रो रे. नका हो, माझ्या कृष्णाला मारू नका हो. कसाही असला तरी माझा भाऊ आहे. रक्ताचा नसेल, पण माझा भाऊ आहे ना. पुढे धावली. आणि भीमांनी सगळं लक्ष पुढे, पण बघतायत मागे, येते की नाही, येते की नाही, येते की नाही, असं करून बाहेर आणलं तिला. म्हणाले, नको ना मारू कृष्णाला, खरंच नका मारू. मी तुम्ही सांगाल ते ऐकते, मी सांगेन ते ऐकशील? हो ऐकेन. पाय धर म्हणाले त्याचे जाऊन. ऐकायचंय ना, त्याचे पाय धर जाऊन. द्रौपदीला कळेल नक्की कुठल्या पक्षाचे आहेत तेच. आता तर त्याच्या नावाने अगदी निंदा इतकी त्याची शिव्या लाखोली वाहत होते, आणि आता मला पाय धरायला सांगतायत. त्याचे आणि आमच्या सगळ्यांचेच पाय धर म्हणाले. तुझ्यामुळे भगवंतांवर गदा उगारतो असं नाटक जरी करावं लागलं तरी सहन नाही झालं ग म्हणाले द्रौपदी. सहन नाही झालं. मी संपवतो. आणि खरंच भीमानी मी संपवलं होतं बरं का. आणि म्हणून त्याला आपलं केलं होतं. म्हणून त्याला भगवंतांनी आपलं केलं. अविनाश करी आपुली रायसे, लावी मना पिसे गोविंदाचे. द्रौपदी धावली भगवंतांच्या पायावरती. मस्तक टेकलं पायावरती. भगवंतांनी द्रौपदीला असं उठवलं. वेडे, रागावलीस का ग? रागावलीस? आली सामोरी
सामोरी पांचाली हर्ष नाचला वनमाळी, आली सामोरी पांचाली हर्ष नाचला वनमाळी, आली सामोरी पांचाली हर्ष नाचला वनमाळी. नामदेव महाराजांनी किती गोड वर्णन केले की बंधू भगिनीची भेट इतकी विलक्षण होती. देऊन टाकलं होतं ना, समर्पण भाव होता, अज्ञानाचं आवरण दूर झालं. भीमसेनांनी सांगावं वेडे, बारीक भीमसेनांनी सांगावं, अगं वेडे, गोपाल कृष्णांनी सैन्य दुर्योधनाला दिलं म्हणून तू रागावलीस, असा राग धरून बसलीस. पण मला सांग वेडे, अगं ही सगळी नारायणी सेना देवाचीच ना, भगवंतांच्या आज्ञे वाचून का थोडी काही कार्य करणार आहे? अगं ही सगळी सेना म्हणजे दुर्योधनाच्या अस्तनीतले निखारे होते, निखारे असतील. तुला खरं सांगू का, उघड शत्रू परवडला पण घर बेऱ्या फार वाईट असतो. आणि म्हणूनच कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये सगळ्या बातम्या आदल्या दिवशीच देवाला कळत होत्या. का? कारण हे सगळं सैन्य भाकरी तिकडची, नाश्ता चाकरी तिकडची, चाकरी पांडवांची आणि भाकरी कौरवांची, सेवा पांडवांचीच चालली होती. म्हणून असं सांगतात की तैनाती फौजेची संकल्पना जी लॉर्ड डलहौसीनी स्वातंत्र्य काळामध्ये वापरली ना, ती खरं आमच्या गोपाल कृष्णांची राजनीती होती. सगळं आमचंच आहे हो. काय आनंद आहे बघा. नामदेव महाराज म्हणतात, हर्ष नाचला वनमाळी, आली सामोरी पांचाली हर्ष नाचला वनमाळी, नाम म्हणे वर्णू किती, नाम म्हणे वर्णू किती, बंधू भगिनी भेटती, बंधू भगिनी भेटती, नाम म्हणे वर्णू किती, बंधू भगिनी भेटती, बंधू भगिनी भेटती, आली सामोरी पांचाली हर्ष नाचला वनमाळी, आली सामोरी पांचाली हर्ष नाचला वनमाळी. केलं कुणासाठी हो? आपल्या भक्तासाठी. ज्या भक्तांनी भगवंताला आपलंसं केलं होतं म्हणून तुकोबराय आम्हाला सांगतात की त्याला आपलंसं करा. जीवनातलं जे शाश्वत सुख आहे, शाश्वत समाधान आहे, आनंद आहे, तृप्तता आहे, ती तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही. अहो देवा व्यतिरिक्त इतर काय बघता? येरती माईका दुःखाची जनती, आधी अंती नाही अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. भगवंत काय करतो? अविनाश करी आपुरी आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. या सगळ्यांची काळजी भगवंतांनी अशी घेतली कारण या सगळ्यांनी भगवंतांना आपलंसं केलं. आपण सुद्धा काय आपलंसं करूया, त्याच्याशी सख्य करूया, त्याला आपलं म्हणूया, त्याला आपलं करूया आणि मग आम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वपद्यामध्ये मूळ अभंगामध्ये तुकोबराय हाच आशय व्यक्त करतात. झालेली सेवा भगवत चरणावर अर्पण करते. अरण्येश्वर कीर्तन प्रेमी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा मंडळाला भरभरून शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा देते. सगळ्यांना नमस्कार करते. सर्व ज्येष्ठ